महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। चांगला दर मिळेल म्हणून खरं तर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं टोमॅटोची लागवड केली, मात्र आता टोमॅटोला कवडीमोल दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणं मुश्किल झालंय। पाहूयात। शेतकऱ्यांसमोर संकटाचा डोंगर उभा राहिलाय। टोमॅटोचे दर खूपच घसरलेले आहे। एका कॅरेटला साधारण 60 ते 70 रुपये भाव टोमॅटोला भेटतोय। शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघत नाही। टोमॅटोला चांगला भाव होता तेव्हा भारत सरकारने नेपाळहून टोमॅटो आयात केला, त्यामुळे इथल्या टोमॅटोला मात्र कवडीमोल भाव मिळू लागल्याचा आरोप होतोय। त्याच सोबत महाराष्ट्रातील टोमॅटो निर्यात करण्याची मागणीही होऊ लागली आहे। नेपाळवरून टमाटा आणून आणि या टमाट्याचे भाव पाडण्याचे प्रयत्न केले होते। मग आता सुद्धा शासनाने आपला टमाटा कुठेतरी निर्यात करून निर्यातीला प्रोत्साहन देऊन हा सगळा भाजीपाला निर्यात करून आणि या भाजीपाल्याला कुठेतरी दर मिळतील असे काहीतरी प्रयत्न केले पाहिजे। शेतकऱ्यांबाबत सरकारची भूमिका उदासीन असल्याने शेतकऱ्याला आता सरकारने गांजा लावायची परवानगी द्यावी, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी संघटनांनी केली आहे। शेतकऱ्यांना गांजा लावायची परवानगी द्या, म्हणजे त्या गांजामुळे याचा काही मंडळी विपरीत अर्थ करू शकतात। गांजामुळे मेडिसिनला औषधांना गांजा उपयोगी येईल, शेतकऱ्यांना 2 पैसे भेटेल आणि सरकारचं महसूल लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।